स्पर्धा परीक्षांचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्नीलनं गळफास घेतलाय आणि लाखो एमपीएससी विद्यार्थ्यांच्या संयमाचा कडेलोट झालाय। परीक्षा उत्तीर्ण होऊनही 2 वर्ष मुलाखत नाही आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा बोजा यामुळे संयमी स्वप्नीलचा धीर सुटला आणि त्यानं टोकाचं पाऊल उचललं। आयुष्य संपवण्यापूर्वी स्वप्नीलने लिहिलेल्या पत्राने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। स्वप्नीलच्या अचानक जाण्यानं लाखो एमपीएससी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न या भवितव्याच्या प्रश्नाला वाचा फुटली आहे आणि त्यामुळे स्वप्नीलची आत्महत्या नसून त्यानं पत्करलेलं हौतात्म्य आहे अशी हवा वाहू लागली आहे। एका होतकरू तरुणानं केलेल्या आत्महत्येमुळे सरकारचे वाभाडे निघाले, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील युवा नेते या प्रश्नाला वाचा फोडणार का असा सवाल साम टीव्हीच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय। जोपर्यंत स्वप्नीलला आणि त्यासाठीच्या हजारो तरुणांना न्याय मिळणार नाही तोवर साम टीव्ही या बातमीचा पाठपुरावा करतच राहणार आहे। आपल्यासोबत नितेश राणे आहेत। नितेशजी, स्वप्नीलची अवस्था, स्वप्नील प्रातिनिधिक आहे, मात्र स्वप्नील सारखी अवस्था हजारो लाखो तरुणांची झालेली आहे। काय सांगाल, काय कमी पडतंय, कशामुळे हे सगळं थांबलेलं आहे? सरकार चालढकल करतंय का? नाही, हे सरळ सरळ सरकारने केलेली हत्या आहे। सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा खरं म्हणलं तर गुन्हा दाखल केला पाहिजे। कारण का ह्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात आम्ही वारंवार बोलतोय। मी काही वर्ष अगोदर स्पर्धा परीक्षेमध्ये वयोमर्यादा वाढवावं ह्याच्यासाठी मी स्वतःही आंदोलन केलं होतं। पण आता सरकारमध्ये बसलेले ह्या मंत्र्यांना, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना तरुणींचं वय वाढत चाललेलं आहे। त्यांनी घेतलेल्या स्टुडंटचं कर्ज जे असतं, विद्यार्थी कर्जाचं सगळं लोन वाढत चाललेलं आहे। याचा ह्यांना जाणीवत नाही, कारण ह्यांना याचा स्वतःला चटका नाही ना। ह्यांची जेव्हा स्वतःची मुलं अडकतात तेव्हा हे लोक कुठलंही टोक गाठतात। मग त्याच्यासाठी दिल्ली दरबारी पाया काय पडणार, सुप्रीम कोर्टामध्ये काय जाणार आणि काय काय नाही करणार, कारण ह्यांची स्वतःची मुलं असतात। पण अन्य घरातल्या मुलांचं ह्यांना काही पडलेलं नाहीये। म्हणून तर मी बोलतो, जोपर्यंत सरकारला चटका बसत नाही, सरकारला ह्या गोष्टीची जाणीव करून देत नाही, आणि हे सरळ सरळ स्वप्नीलची ही जी आत्महत्या नाही, सरकारने घडून आणलेली हत्या आहे। कारण का 2 वर्षापासून तो मुलगा थांबलेला आहे। सरकारच्या हातात असलेल्या गोष्टी पण करत नाहीये सरकार। तुम्हाला अन्य गोष्टीसाठी तुम्हाला सगळा वेळ आहे, 100 कोटी वसुलीसाठी वेळ आहे, स्वतःच्या मुलांच्या लग्नांसाठी वेळ आहे, स्वतःच्या सगळ्या मुलांना मोठं करण्यासाठी टेंडरसाठी वेळ आहे, स्वतःच्या मुलांना पद मिळवण्यासाठी वेळ आहे। पण ही जी तरुणी महाराष्ट्रातली आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ह्यांच्याकडे वेळ नाही, हे तर मी स्वीकारत नाही। ही सरळ सरळ सरकारने केलेली हत्या आहे। मुख्यमंत्र्यांवर आत्महत्या प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे। अगदी नितेशजी, उद्याच्या अधिवेशनामध्ये या सगळ्या प्रश्नावर तुम्ही आवाज उठवणार का? निश्चित पद्धतीने उठवणार, कारण का हे अगर आता इथे थांबलं नाही, सरकारला चटका बसला नाही, सरकारला हे निर्लज्ज लोक आहेत। ह्यांना ना अधिवेशन घ्यायसारखं वाटतं, ह्यांना ना घराच्या बाहेर निघायसारखं वाटतं, पण स्वतःच्या मुलाला अगर वाचवायचं असेल तर हे कुठेही दिल्ली पण जातील आणि कन्याकुमारीला पण जातील। म्हणून ह्यांना चटका बसवल्याशिवाय आम्ही तर स्वस्थ बसणार नाही, एवढं मी साम टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सगळ्या तरुणींना सांगतो। अगदी नितेशजी, धन्यवाद, तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल। आपण बघितलं, सरकारवरच गुन्हा दाखल केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी नितेश राणे यांनी केलेली। आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आहेत। अमोलजी, स्वागत आहे तुमचं साम टीव्हीमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारवर मोठ्या प्रमाणावर आरोप व्हायला लागलाय। तुम्ही खासदार आहात, मान्य आहे, मात्र तुमच्या पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये, विद्यार्थ्यांची आंदोलनं होत आहेत राज्यभरामध्ये, पुण्यामध्ये मोठं आंदोलन झालं। या सगळ्यामध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणावर आरोप होत आहेत की सरकार या सगळ्यामध्ये चालढकल करतंय, फक्त कारण पुढे करतंय? यामध्ये 2 गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। एक म्हणजे 2018 पासूनच्या या काही नियुक्त्या रखडलेल्या आहेत। साधारणतः 300-350 या नियुक्त्या अजून होणं बाकी आहे असं मला समजलेलं आहे, आणि या संदर्भात आपण पाठपुरावाही करतो आहोत। पण हे मागच्या सरकारच्या काळातही रखडलं होतं आणि यामध्ये केवळ सरकारचा दोष नाही, पण त्यामध्ये काही न्यायालयीन प्रक्रिया सुद्धा सुरू आहेत, काही गुंतागुंतीच्या या सगळ्या प्रक्रिया असल्यामुळे याच्यावर एक पॉलिसी डिसिजन घेण्याची गरज आहे, हे मान्यच केलं पाहिजे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर
जी स्वप्नीलची जी आत्महत्या ही खरोखर दुःखद आहे, कारण एक फार मोठं स्वप्न बघितलं असतं, स्पर्धा परीक्षेचं स्वप्न पाहिलेलं असतं आणि त्यातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यातून नियुक्ती व्हावी आणि सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर एक वेगळं चित्र आपल्या कुटुंबासाठी एक वेगळं स्वप्न पाहिलेलं असतं आणि अशावेळी या नियुक्त्या ज्या रखडत चाललेल्या आहेत यामुळे अडचण आहे. स्वप्नीलच्या केसमध्ये जर आपण बघत असाल तर जी त्यांनी पुन्हा जेव्हा परीक्षा देण्याचा प्रयत्न केला तर ती मुख्य परीक्षा कोविडमुळे झाली नाही. गेल्या एक नैराश्याचं वातावरण वेगवेगळ्या कारणांमुळे असेल, कोविडमुळे असेल, एक नैराश्याचं वातावरण येतंय. त्यामुळे माझी ही तर नक्कीच मागणी आहे की सरकारनं यावर एक कायमस्वरूपी तोडगा लवकरात लवकर काढणं हे खरंच गरजेचं आहे. कारण आपल्या राज्यातली तरुणाई अशा पद्धतीनं हकनात बळी जाताना पाहणं हे नक्कीच भूषणावह नाही, हे मान्य करावं लागेल. आणि त्याच वेळी याच्यामध्ये असणारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया ही आपण समजून घेतली पाहिजे. सरसकट सरकारवर दोष टाकण्यापेक्षा यामध्ये किती एकूण वेगवेगळ्या ठिकाणी याच्यामध्ये कोर्ट केसेस सुरू आहेत, या नियुक्त्या प्रक्रियांमध्ये नेमक्या काय अडचणी आहेत हेही आपण जर समजून घेतलं तर ते जास्त रास्त ठरेल. आणि तिसरी गोष्ट मला सगळ्या तरुणाईला फक्त हीच विनंती करायची की होय, गेल्या 2 वर्षांचा काळ हा तुमच्या आमच्या सगळ्यांसाठीच कठीण काळ आहे. म्हणजे आज स्वप्नीलच्या दुर्दैवी आत्महत्येमुळे ही गोष्ट आज आपण चर्चा करतो आहोत, पण जर आपण गेल्या काळात पाहिलं तर अनेक हॉटेल व्यावसायिक असेल, अनेक खासगी सेवा क्षेत्रातले तरुण असतील, कला क्षेत्रातले कलाकार असतील, अनेक आत्महत्या गेल्या काही वर्षात आणि अगदी तरुणांच्याही आत्महत्या झालेल्या आहेत. या एकूण अर्थचक्राला जी खीळ बसलेली आहे गेल्या 2 वर्षातली, त्यामुळे आणि म्हणून मला एक खूप महत्वाची गोष्ट तरुणांसाठी नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी एक फार महत्वाचं स्टेटमेंट गेल्या वर्षी केलं होतं आणि ते स्टेटमेंट होतं की हा काळ तग धरण्याचा आहे, हा काळ टिकून राहण्याचा आहे आणि आता जर टिकून राहिलो तर नंतर नक्की सिमले बांधता येतील. तर त्यामुळे तरुणाईने ओव्हरऑल तरुणाईचा मी फक्त एवढंच आवाहन करू इच्छितो की संयम बाळगा. होय, नक्कीच काळ कठीण आहे, पण संयम बाळगा. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे, ते इतक्या सहज भिरकावून देऊ नका. नैराश्य येणार, अडचणी येणार, संकट येणार, पण ही येत असताना त्याच्याशी आपण लढूया. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, केवळ लोकप्रतिनिधी म्हणून नाही, पण एकूण समाजच त्या ह्याच्यातून स्थित्यंतरातून जात असताना आपण सगळेजण सोबत राहू. आणि हा जर संयम तरुणाईनं ठेवला तर नक्कीच येणारा पुढचा काळ हा आपला असेल, त्यासाठी टिकावं लागेल. हे फार महत्वाची गोष्ट. आणि जो मुद्दा आपण चर्चेला आणला तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नियुक्त्यांचा जो मुद्दा, याविषयी सरकारनं लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा. कारण यातले अनेक जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना एजबार होण्याची सुद्धा भीती आहे आणि त्यामुळे हा लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढावा यासाठी मी स्वतः सुद्धा गेल्या वर्षापासून पाठपुरावा करतो आहे. आणि खचितच लोणकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सगळेजण सहभागी आहोत आणि हे दुःख सांभाळण्याचं ताकद आई जगदंबा त्यांना देव, ही नक्कीच अपेक्षा. आणि याच्यातून तोडगा निघणं हीच मला वाटतं की एका दृष्टीनं अमोलजी योग्य नाही. तुम्ही आता वयोमर्यादेचा प्रश्न एक उपस्थित केलात. गेल्या वर्षी सरकारनं परीक्षा पुढे ढकलत असताना सांगितलं होतं की वयोमर्यादा वाढवली जाईल आणि त्या अनुषंगानं GR सुद्धा काढला जाईल. मात्र तसं काही होताना दिसलं नाही. फक्त सरकार घोषणा करते आणि पुढे काही अंमलबजावणी करत नाही, असा एक सरकारवर आरोप होतोय. नाही, आपण जेव्हा सरकारवर आरोप करतो त्यावेळी सरकार कुठल्या नेमक्या फेज मधून जातं याचाही आपण एकदा विचार करावा असं मला वाटतंय. कारण गेल्या कोविडचं जर संकट आपण आता पाहिलं की आता आपण खूप छान बोलतो आहोत याच्यावर, बरोबर, ठीक आहे, पण 15 दिवसांपूर्वी आपण याच विषयावर बोलत होतो का? अगदी. त्यावेळी कोविडची परिस्थिती काय होती? त्यामुळे या सगळ्या स्थित्यंतर जी होतात हे अचानक येणारं संकट आहे. हॉस्पिटल सिस्टम क्रॅश होणारा सिस्टम आहे आणि हे होत असताना त्या संकटाचा मुकाबला करणं, मी जे सुरुवातीपासून म्हणाल, पहिलं वाचणं आणि वाचवणं हे एक प्राधान्य असतं आणि या प्राधान्यानंतर लवकरच याच्यावर नक्की कारवाई होईल अशी माझी अपेक्षा आहे. अगदी अमोलजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमोल कोल्हे हे नाव आता जरी राजकारणात घेतलं जात असलं तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातंय. ते छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली, छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका केली त्या अनुषंगानं, आणि या भूमिका करत असताना त्यांचं जीवनचरित्र, महान अशा प्रकारचं जीवनचरित्र पाहत असताना महाराजांना सुद्धा काही अडचणी आल्या.
या तरुणांना दिलासा देण्यासाठी, या तरुणांना मानसिक बळ देण्यासाठी महाराजांच्या आयुष्यातला एखादा कोणता क्षण तुम्ही सांगू शकता का, की ज्यामुळे या मुलांची मानसिक स्थिती मजबूत होईल? हे संपूर्ण शिवचरित्रच या सगळ्या कठीण प्रसंगांमध्ये बळ देणं हे फार महत्वाचं असतं. अगदी आग्र्याची सुटका असो, पन्हाळ्याचा वेढा असो की अफजल खानाची भेट असो, या प्रत्येक ठिकाणी टिकून राहणं हे फार जास्त महत्वाचं होतं. विशेषतः आपण जेव्हा आग्र्याच्या सुटकेचा प्रसंग हे करतो त्यावेळी विचार करा की आपण नोकरी हा एक विषय असतो किंवा व्यवसाय हा एक विषय असतो तरुणांसाठी. संकटाची 1-2 वर्ष असतात. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला कैदेत सापडले, बादशाच्या नजर कैदेत सापडले, त्यावेळी आतापर्यंत उभं केलेलं संपूर्ण स्वराज्य नामशेष होण्याची भीती होती. महाराज स्वतः अडकले होते, युवराज संभाजीराजे अडकले होते, आणि यामुळे आता स्वराज्याचं काय, हा संपूर्ण एक फार मोठा प्रश्नचिन्ह महाराजांसमोर निर्माण झालेला असताना महाराजांनी त्यावेळी जो पेशन्स दाखवला, ती योग्य संधीची वाट पाहिली. म्हणजे मला कायम असतो शिवचरित्र वाचल्यानंतर एक त्याचा अगदी छोटा शिवभक्त म्हणून मला कायम असं वाटतं की शिवचरित्र वाचताना हीच गोष्ट कळते, जेव्हा अंधारून आलेलं असतं तर त्या प्रकाशाच्या एका तिरपीची, प्रकाशाच्या एका किरणाची वाट बघायची असते. कधी कधी रात्र जावी लागते, पण पहाट ही नक्की होणार असते. आणि म्हणूनच माझी तरुणाईला ही विनंती आहे की बी पॉझिटिव्ह, निराश होऊ नका, हताश होऊ नका. जर निराशा आली, जर हताश वाटलं तर बोला, आपल्या आप्तांशी बोला, आपल्या मित्रांशी बोला, मन मोकळं करा. पण असं कृपया टोकाचं पाऊल उचलू नका, कारण तुमच्या आयुष्यावर, तुमच्या कुटुंबाचं अनेक वर्षांचं जे संचित आहे ते तुमचं आयुष्य आहे. तुमच्या कुटुंबाची अनेक स्वप्न तुमच्या आयुष्याशी निगडीत आहेत. त्यामुळे माझी सर्व तरुणाईला हात जोडून कळकळीची विनंती आहे की कृपया कोणीही निराशेपोटी असं टोकाचं पाऊल उचलू नका. अगदीच तरुणांना एक मोठं आव्हान केलेलं आहे, अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू नका. आपल्या सोबत आता प्रवीण तरडे सुद्धा जोडले गेले आहेत, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेते आहेत. अमोल कोल्हे असतील किंवा प्रवीण तरडे असतील, हे आपल्या कामाबरोबरच एक सामाजिक भान जपणारे दोन्ही अभिनेते, आपण त्यांच्याकडे अभिनेते म्हणून बघतो. आणि या सगळ्यामध्ये प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं साम टीव्हीमध्ये. स्वप्नीलनं केलेली आत्महत्या आणि त्यानंतर तुमचं नाव महाराष्ट्रापर्यंत गेलं ते तुमच्या मुळशी पॅटर्न या सिनेमामुळे, आणि मुळशी पॅटर्नमध्ये तुम्ही तरुण शेतकऱ्यांवर काय अवस्था आली हा मुद्दा मांडलेला होता. संपूर्ण महाराष्ट्राला त्यानंतर जमिनीची किंमत कळून आली. पण यामध्ये आजचा तरुण जो आहे, तो MPSC करणारा तरुण आणि मुळशी पॅटर्न मधला एक अडचणीत सापडलेला शेतकरी तरुण, कसं साम्य वाटते तुम्हाला या सगळ्यामध्ये?